आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पांच्या आवडीचे माव्याचे मोदक। माव्याचे मोदक बनवण्यासाठी घेऊयात 2 वाट्या मावा, अर्धी वाटी साखर आणि थोडी वेलची पावडर। आता आपण पॅन गरम करून घेऊया आणि त्यामध्ये मावा, साखर, वेलची पावडर टाकून 5 ते 7 मिनिटांसाठी मंद आचेवर सतत माव्याचे मिश्रण हलवत राहूया। माव्याचे मिश्रण जरा घट्ट झाले की एका प्लेटमध्ये लगेच काढून घेऊयात आणि फ्रीजरमध्ये 10 मिनिटांसाठी सेट होण्यासाठी ठेवूयात। 10 मिनिटांनी आता या मिश्रणाचे आपण मोदक बनवूयात। मोदकाच्या साच्यात माव्याचे मिश्रण जरा दाबून भरूयात। मोदक छान दिसण्यासाठी मी केसरही वापरले आहे। बघा किती छान स्वादिष्ट मोदक झटपट तयार झाले आहेत गणपती बाप्पांसाठी। तुम्हीही नक्की बनवा असे झटपट तयार होणारे स्वादिष्ट मोदक। मोदकाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा।